किचनची मी ना साफसफाई करायला घेतली होती. तर किचन ओट्यावर आहे ना, मी जो ग्रीन कलरचा स्लॅब बसवून घेतलेला आहे ना, तो इतका तेलकट होतो की मला तो आठवड्यातून एकदा तरी आहे ना व्यवस्थित साबणाने घासून व्यवस्थित साफ करायला लागतो. आता आठ दिवसात, एकदमच 8 दिवसात नाही मी करत, कारण वरचेवर रोजचं माझं पुसणं वगैरे असतं. तर एक 2-3 आठवड्यातून मी एकदा हा पूर्ण सगळं सामान काढून पूर्ण किचन स्लॅब आहे ना तो व्यवस्थित छान घासून पुन्हा सगळं वस्तू लावते. तर आता इंस्टाग्रामवर आहे ना मला बऱ्याच जणांचे मेसेज आले आणि DM सुद्धा आले की किचनमध्ये खूप पसारा केलेला आहे. पण आता पसारा वाटण्यासारखं आहे, कारण प्रत्येकाला फक्त सुटसुटीत किचन आवडतं आणि जेवढ्या गोष्टी लागतात स्वयंपाकासाठी त्याच हाताशी लागतात. तर माझं जरा थोडं वेगळं आहे. मला किचनमध्ये हाताशी गोष्टी नसल्या तरी चालतील, पण सजावट आणि डेकोरेशन हे हवं. त्यामुळे मी इथे किचनमध्ये पसारा केलेला आहे. तर आता हा किचन स्लॅब तुम्ही जो बघितला ना तो तेवढाच होता पूर्वी, आणि नंतर मी तो थोडा एक्सटेंड करून गॅसची जी शेगडी आहे ती शिफ्ट केलेली आहे थोडीशी पुढे. तर आता शिफ्ट करण्याचं कारणसुद्धा तसं होतं, वास्तूनुसार मला ज्या झोनमध्ये शेगडी हवी होती त्या झोनमध्ये मी इथे ती शेगडी ठेवून घेतलेली आहे. त्यामुळे हा पूर्ण जो ओरिजिनल स्लॅब होता ना तो मला वापरायला मिळाला. आता माझा जो स्लॅब आहे तो लांबीलासुद्धा जास्त आहे आणि रुंदीलासुद्धा जास्त आहे. उगाच एक्स्ट्राचा खर्च नको म्हणून मी तो तोडून घेतला नाही आहे, कारण तोडफोड केली तर बऱ्याच म्हणजे गोष्टी अगदीच सावरण्याच्या पलीकडे जातात. म्हणून मी तोडफोड न करता आहे तेच वापरलेलं आहे. आणि ग्रीन कलरचा जो स्लॅब बसवून घेतलेला आहे ग्रेनाईट, आधी ब्लॅक होता, नंतर मग वास्तूनुसार हवा म्हणून मी ग्रीन कलरचा इथे स्लॅब बसवून घेतलेला आहे. आणि त्यावरतीच ब्लॅक जो ग्रेनाईट होता त्यावरतीच मी ग्रीन कलरचा तो ग्रेनाईट बसवून घेतलेला आहे. त्यामुळे तो ग्रेनाईट जो आहे तो बऱ्यापैकी घाण होतो. आधी मला कळालं नाही, पण आता होतो आहे घाण. त्यामुळे मग मी ते असं वरचीवर साफ करत असते. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की वास्तूनुसार मी थोड्या गोष्टी चेंज करून घेतलेल्या आहेत किचनमध्ये, घरामध्ये. तर इथे वास्तूनुसारच जे काय आहे ते मी करते. कलर कॉम्बिनेशनसुद्धा तसंच मी करत असते. तर इथे ज्या मी मॅट ठेवल्या होत्या, जे पाट मी ठेवले आहेत किचन ओट्यावरती ना, त्यावर ज्या मॅट ठेवल्या होत्या ते एका बाजूला मला ग्रीन हवी होती, एका बाजूला रेड जो झोन आहे त्या पद्धतीने मला त्या हव्या होत्या. तर मी ना इथे मार्केटमधून ह्या मॅट घेऊन आलेली आहे. आता ही बेसिकली तर पायपुसणी म्हणून वापरतात, पण मी इथे ही एक कपाट आहे गॅस शेगडीच्या शेजारी, त्याच्यावर खूपच तेलकट वगैरे होतं म्हणून मी इथे ती मॅट अशी हंतरून घेतलेली आहे. आणि पुन्हा जो सेटअप आहे माझा तो तसाच ठेवलेला आहे. आता ह्या वस्तू मला लागतात स्वयंपाकासाठी म्हणून मी त्या तिथे गॅस शेगडीच्या इथंच ठेवलेल्या आहेत. आणि कसं जरा थोड्या विंटेज वाईब्स देणाऱ्या ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या मी इथेच अशा मांडून ठेवलेल्या आहेत. डेकोरेशनसुद्धा होतं आणि दिसायलाही छान दिसतात अशा. आणि दुसऱ्या बाजूला अगदी किचनच्या दुसऱ्या टोकाला जो कॉर्नर आहे स्लॅबवरनं, तिथे मी अशी ही भातुकली सेटअप करून ठेवलेलं आहे. आता ही भातुकली ना आधी वेगळ्या ठिकाणी होती आणि आता इथे किचनवरती भरपूर जागा आहे म्हणून मी इथे ठेवलेली आहे. तर ह्याचा पसारा बऱ्याच जणांना होतो की खूप पसारा आहे, पण ह्या सगळ्या माझ्या अगदीच जवळच्या गोष्टी आहेत. भातुकली पहिल्यापासून माझ्याकडे आहे, म्हणजे भातुकली मी आत्ता केली आहे असं नाही, जवळजवळ 10 वर्ष झाले माझ्याकडे भातुकली आहे. हां, फक्त पितळेची वगैरे भातुकली ती मी आत्ता जी आहे ती इथे ठेवली आहे. माझ्याकडे मातीची आहे, स्टीलच्या भांड्यांची सुद्धा माझ्याकडे भातुकली आहे. मी कधी स्टीलची कधी मातीची वगैरे अशी ही भातुकली चेंज करत राहते, पण आत्ता बरेच दिवस झाले ही पितळेचीच आहे आणि आता ही अशीच पितळेचीच भातुकली राहील. तर हे असं आहे. आणि वास्तू कन्सल्टेशन घेऊनच मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे कोणाला काहीही घाबरायची गरज नाही आहे. मी सगळं अगदी व्यवस्थित विचारूनच करत असते. त्यामुळे ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी पसरत नाही. उलट मी माझ्या वास्तू कन्सल्टंटला ज्यावेळेस त्या घरी आल्या होत्या त्यावेळेस त्यांनीसुद्धा खूप कौतुक केलं की खूप छान ठेवल्यात, आणि त्यांनीसुद्धा माझ्याकडून बऱ्याच टिप्स वगैरे घेतल्यात की कसं घर सजवायचं, किचन कसं सजवायचं. तर इथे माझ्या पूर्ण स्लॅब तर क्लीन झालेला आहे आणि स्लॅबवर ज्या गोष्टी जशा होत्या तशा मी ठेवलेल्या आहेत. कधी चेंज केल्या तर मी त्या पण नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि हो, किचनमध्ये जेवढ्या पितळेच्या वस्तू दिसत आहेत ना त्याच्याबद्दलसुद्धा मला बरेच कमेंट येतात किंवा DM सुद्धा येतात की त्या कुठून घेतलेल्या आहेत. तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्या मी पुण्यातल्या तुळशीबागेतून घेतलेल्या आहेत, रामाच्या मंदिरातून.
आणि बऱ्याचशा गोष्टी अशाही आहेत ज्या मला गिफ्ट दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी मी मोडीतून घेतलेल्या आहेत. मोडीतून घेतल्यात म्हणजे जिथे मोड मिळते पितळेची किंवा जिथे मोड दिली जाते त्यांच्याकडून मी ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील ना तर तुम्ही मला ते DM करून विचारू शकता इंस्टाग्रामवरती. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.